असं डिव्हाइस आहे की ज्याला अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत नाही म्हणत नाही, बरोबर ना? लहान मुलांना करमणूक म्हणून हा मोबाईल दिला जातो आणि मोठी माणसं कामानिमित्त किंवा चांगल्या गोष्टींसाठी हा मोबाईलचा यूज करतात. हाय, मी साधना खटकर, हिप्नोथेरपिस्ट अँड काउन्सिलर. लहान मुलांना ज्यावेळी करमणूक म्हणून हा मोबाईल दिला जातो, त्यांना या गोष्टीची कधी हॅबिट लागते हे कळत देखील नाही. आणि मग पालक ताण येतात की हा मोबाईल पासून या मुलाला दूर कसं करायचं किंवा या मुलीला दूर कसं करायचं. त्यासाठी हिप्नोथेरपी खूप बेस्ट आहे, कारण हिप्नोथेरपी काम करते मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर आणि मुलांचं मोबाईल ॲडिक्शन पूर्णपणे घालवू शकते. मुलांना ज्यावेळी ही सवय लागते त्यावेळी मुलांचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आणि त्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्यांचं जे काही पोटेन्शियल असतं त्या पोटेन्शियलनुसार त्यांची ग्रोथ होत नाही. आणि यामुळे पालक देखील ताणामध्ये असतात आणि त्यांना काय करावं सुचत नाही. यासाठी बेस्ट आहे हिप्नोथेरपी, कारण हिप्नोथेरपी ही मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करते आणि मुलांचं जे हॅबिट बनलेलं आहे त्या हॅबिट पासून त्यांना दूर ठेवते, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि कॉन्फिडन्स वाढतो. यासाठी नक्की हिप्नोथेरपी ट्राय करा आणि आपल्या मुलांना मोबाईल ॲडिक्शन पासून वाचवा. ही रील आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा.